स्पोर्ट्स नवखार. तर आपण जर विचार केला स्पोर्ट्स नौकार संघाचा, तर महेंद्र म्हात्रेसारखा एक दाडा खेळाडूसुद्धा आपण या संघामध्ये पाहतोय, जो अनेक वर्ष या संघाची धुरा अखंडित वर्ष सांभाळतोय. नक्कीच मित्रांनो, इथे फाटक सर आमच्यापर्यंत माहिती पडतो की 34 वर्ष एखाद्या गावचं प्रतिनिधित्व करतोय, संघाचं प्रतिनिधित्व करतोय. क्रिकेटबद्दल प्रेम, क्रिकेटबद्दल तळमळ, क्रिकेटबद्दल आत्मीयता आणि क्रिकेटवरची निष्ठा आपण त्याची वेळोवेळी मैदानात पाहत असतो. तर नक्की मित्रांनो, पनवेल असो, उरण असो, नवी मुंबई असो, मुंबई असो, 40 वर्ष 40+ सामनेसुद्धा आजकाल होत असतात आणि त्यामध्ये सुद्धा अनेक पारितोषिकं त्यांनी आजपर्यंत पटकावलीत. असा महेंद्र दादासुद्धा मैदानात. नक्कीच या खारेपाट्यातील प्रेक्षकांसाठी नव्हे तर टेनिस क्रिकेटमधील प्रेक्षकांसाठी यूट्यूब लाईव्हद्वारे आपण पाहू शकतो आजचा हा सामना. नक्कीच हा सामना रसिकांचे क्रिकेट रसिकांचे मन नक्कीच जिंकेल. फलंदाजी असो, गोलंदाजी असो, दोन्हीकडे आपण पाहतोय की एक समसमान खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कारण अंती कोणी जिंको मित्रांनो, क्रिकेट जिंकलं पाहिजे या चेंडू फळीच्या युद्धामध्ये. तर आपण पाहतोय क्षेत्ररक्षण सजवलं जातोय. एक क्षेत्ररक्षक अगदी फर्स्ट स्लिपच्या दिशेला तैनात केला आहे, किशोरसारखा क्षेत्ररक्षक. तर आपण पाहतोय की 30 यार्ड सर्कलमध्ये कव्हरच्या क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक मिड ऑन, एक स्क्वेअर लेगच्या दिशेला. काहीसं आक्रमक सामन्याला सुरुवात करा, कृपया सामन्याला सुरुवात करा. तर पहिल्या चेंडूचा श्री गणेश होते. नक्कीच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन आपण या सामन्याला सुरुवात करतोय. एक बिग फाईट. नक्कीच मित्रांनो, अनुभव काय असतो याचा आपण मैदानामध्ये जिवंत उदाहरण पाहतोय, जिथे प्रसादसारखा विस्फोटक सलामीला आला असताना पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी स्वतः सुमित भगत सांभाळतोय. मित्रांनो, झटपट क्रिकेटमध्ये अष्टपैलूला महत्त्व असतो आणि त्याचंच उदाहरण म्हणजे फलंदाजीनंतर सुद्धा गोलंदाजीमध्ये आपलं नशीब आजमावतोय तो म्हणजे सुमित. पहिला चेंडू बॅटवर येतोय, चेंडू येतोय मिडॉन सीमारेषेवर. एक धाव मिळते, संघाचं खातं उघडते. पी फॅक्टर नेहमीच यशस्वी राहिला आहे तो फ्रेंड्स ग्रुप हाशिवरी या संघासाठी. तर पिंट्या पाटील मित्रांनो, मोठं नाव. या अलिबाग तालुक्यातलं अष्टपैलूंचा विचार केला तर अग्रगण्य असं नाव पिंट्या पाटील. नक्कीच आजच्या दिवसामध्ये कोणती लढत सोपी नसेल कोणत्याही संघासाठी. सुपर 8चा मुकाबला. पहिला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर होता. खेळण्याचा कोणते प्रयत्न करत नाही पिंट्या, छेडखानी करत नाही आहे, कारण आक्रमक क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. ऑफसाईडच्या दिशेला एक आमंत्रण दिलं होतं, लालच दिली होती ती गोलंदाज सुमितने. यावेळेस सरळ चेंडू भिरकावून दिलाय. मोठा फटका येतोय, लॉंग ऑन सीमारेषा बाहेर, बिग सिक्सर. कम ऑन डीजे. पहिला मोठा फटका, धावसंख्या झाली 7. नक्कीच पहिला चेंडू पाहिला होता, सोडून दिला होता. दुसरा चेंडू मात्र पाहिला आणि सरळ भिरकावला. यावेळेस सुरेख असा फटका, चेंडू ते डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. पुन्हा एक धाव मिळते. स्कोरबोर्ड एका धावेने हलता ठेवतोय. स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईकला येतोय प्रसाद. तर नक्की मित्रांनो, पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी आवश्यक असते फलंदाजी करणाऱ्या संघाला, तशाच प्रकारची फलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये पिंट्या आणि प्रसाद याच्याकडून. सुमित
शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडू हवेत राहतोय, क्षेत्ररक्षक येतोय आणि प्रसाद झेल बाद. तर प्रसाद माघारी जातोय. फलंदाजाचा मनसुबा ओळखला होता तो सुमित याने. अगदी त्याच्या पुढ्यातून चेंडू आपटून उसळवला आणि त्यानंतर मात्र बॅकफूटवरून पुल करण्याचा प्रयत्न केला. चेंडू वरच्या भागाला बॅटच्या लागला आणि त्यानंतर चेंडू निश्चितच हवेत छोटो, खूप वेळ राहतोय. आपण पाहतोय व्यासपीठासमोर मान्यवरांची उपस्थिती या सामन्यासाठी येत असताना व्यासपीठावर सन्माननीय धनंजयजी मोकल साहेब, रायगड जिल्हा अग्री समाज गौरवभूषण पुरस्कार प्राप्त असे सन्माननीय धनंजयजी मोकल साहेब यांचं शुभ आगमन होत आहे. मी स्वागत करेन शब्दसुमनांनी आजच्या दिवसासाठी बालवीर चषकामध्ये. खरोखर प्रसादची पडझड झाल्यानंतर मात्र पिंट्या डाव सावरतोय. हा चेंडूसुद्धा मारण्यासारखा होता, मात्र या चेंडूला सन्मानजनक पद्धतीने खेळून काढून अवघी एक सिंगल घेतोय. धावसंख्या होते 9. नक्कीच मित्रांनो, आपण जर अलिबाग तालुका टेनिस क्रिकेटचा विचार केला तर तंत्रशुद्ध फटके खेळण्यासाठी, तंत्रशुद्ध पद्धतीने खेळ करण्यासाठी महेंद्र दादा आणि पिंट्या म्हणजे प्रफुल्ल पाटील यांचं नावसुद्धा अग्रेसर आहे. कारण क्रिकेटमध्ये जे कॉपीबुक प्रकारचे फटके असतात ते फटके हे खेळण्यासाठी दोन्ही फलंदाज ओळखले जातात. यावेळेस वेळेचं महत्त्व जाणलं, कारण पतन झालं होतं ते प्रसादच्या विकेटचं. त्यानंतर मात्र कोणती जोखीम पत्करत नाही तो पिंट्या. अंतिम चेंडूवर एक धाव घेतोय, स्ट्राईक आपल्याकडे ठेवतोय. धावसंख्या झाली आहे डबल फिगरमध्ये. सिंगल नाही, ओके. तर 9 धाव फलकावर लागतात. पहिले षटक समाप्त होत आहे. तर एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल, कारण एका ठिकाणी अनुभव, प्रदीर्घ अनुभव मित्रांनो, 34 वर्षाचा हा अनुभव. तर दुसरीकडे पाहतो आपण पिंट्या. तर आपण जर महेंद्र दादाची गोलंदाजी पाहिली तर वैविध्यपूर्ण गोलंदाजी, 6 प्रकारचे 6 चेंडू टाकण्यात निष्णात असलेला हा गोलंदाज यावेळेस पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळतोय. ज्या प्रकारे जबाबदारी घेतली होती सुमितने आपल्या खांद्यावर ती लिलया पार पाडली. प्रसादसारखा मोठा मोरा गारद केला. त्यानंतर मात्र महेंद्र दादा येतोय गोलंदाजी मार्कवर. खरोखर वयाची 40शी पार केल्यानंतर सुद्धा फिटनेस कमालीचा आहे. क्रिकेटवरचं जर प्रेम आहे. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू शॉर्ट पिच होता. नक्कीच खांदे खोलले नव्हते ते महेंद्र दादाचे या सकाळच्या सत्रामध्ये. आणि खराब चेंडूचा कशा प्रकारे सामना करते पिंट्याला मात्र सांगावं लागत नाहीये. नक्कीच डीजे आपल्याला सांगतात की रायगड जिल्हा हा महान खेळाडूची क्रिकेटची पंढरी आहे. आपण पाहिलं की पहिल्या पर्वामध्ये गाणं आलं होतं रायगड प्रीमियर लीगचं, ते अजूनसुद्धा गाजतंय. यावेळेस चेंडू मात्र खेळपट्टीवरून कमी उसळी घेतोय, अगदी जमिनी समांतर जातोय, मात्र तितक्याच चांगल्या पद्धतीने पिंट्या खेळून काढतोय. निर्धाव चेंडू जाऊ देत नाही आहे. एकेरी धाव घेतोय, धावफलक खालता ठेवतोय. धावसंख्या झाली आहे 16, 1-16. तर पिंट्याला माहीत आहे की या सामन्यामध्ये एक आव्हान उभं करत असेल परिस्फोट नौकर संघासमोर, तर आपलं मैदानात उभं राहणं हे मात्र तितकंच योग्य ठरेल. आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतो की एक मोठा फटका आल्यानंतर एक सिंगल. यावेळेस आपण पाहतोय सचिन म्हात्रे ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू होता महेंद्र दादाचा, काहीसा फसवा चेंडू होता. सचिन मित्रांनो, सचिनच्या बाबतीत फाटक सर नेहमीच म्हणतात की हा खेळाडू सामना एक हाती फिरवू शकतो, एक हाती गमावू सुद्धा शकतो. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असा हा खेळाडू सचिन म्हात्रे ऑन स्ट्राईक. यावेळेस अवे फ्रॉम द बाडी जाणारा चेंडू ऑफ स्टंपच्या खूप बाहेर जातोय. आउटस्विंग पद्धत चेंडू होता.
पंच हितेंद्र पाटील ते दक्ष सांगतात की हा चेंडू स्क्वेअर आहे, 1 धाव मिळते. यावेळेस आडवा फटका आणि फटका सक्सेसफुल होतोय. तर चौकार मिळतोय तो म्हणजे सचिनला. नक्की सचिनला जर सूर गवसला या सामन्यामध्ये, या मैदानामध्ये, तर सचिन सुद्धा एक राक्षसी खेळाडू आहे मित्रांनो. जेव्हा त्याचा दिवस असतो तेव्हा आर या पारची लढाई तो नेहमीच खेळत असतो मैदानामध्ये. तर सचिन सज्ज होते पुन्हा एकदा. तर पुन्हा एक निर्धाव चेंडू, आपला अनुभव पूर्णपणे पणाला लावतो. एक चौकार खाल्यानंतर महेंद्र दादा चांगलं कमबॅक करतोय. नक्कीच प्रत्येक चेंडू मागे आपल्याला नाट्यमय मैदानात पाहायला मिळतोय. कधी चेंडू वरचढ चढतो तर चेंडू कधी बॅट वरचढ चढते. तर यावेळेस पुन्हा सचिन सज्ज होतोय. यावेळेस ॲक्रॉस प्रयत्न केला होता, अगदी आतल्या बाजूला सापडतोय यष्ट्यांच्या मधोमध. धन्यवाद डीजे. तर पॉवर प्लेचा खेळ समाप्त होतोय. धावफलकावर धावा लागते 21. मात्र पॉवर प्ले फाटक सर समाप्त होता होता सचिनचा सुद्धा खेळ समाप्त करतोय अंतिम चेंडूवर. तर 2 गडी बाद 21 धावा. प्रसाद आणि सचिन हे 2 गडी बाद झालेत. तर आपण पाहतो की आता मधल्या फळीमध्ये येते फलंदाज प्रणय उर्फ बॉन्ड. तर नक्कीच पिंट्याच्या डोक्यात काहीतरी रणनीती असेल मित्रांनो. पिंट्याच्या डोक्यात काहीतरी कॅल्क्युलेशन असेल या सामन्यामध्ये, कशाप्रकारे धावसंख्या उभारायची, कशाप्रकारे आक्रमण करायचं. जिथे गोलंदाज काहीसे वरचढ चढलेत, मात्र 21 धावासुद्धा धावफलकावर लागल्यात. तर सरासरी आपण पाहतोय की 2 षटकामध्ये या पॉवर प्लेच्या षटकात 10.5 धावांची लागली आहे. तर आपण जर 6 षटकांचा विचार केला मित्रांनो, वेळ दौडत आपल्या 25 मिनिटामध्ये 6 षटकं टाकायची आहेत. आपल्या खेळाची 7 मिनिटं समाप्त झाली आहेत. तर ते पॉवर प्ले समाप्त होतोय. आता मात्र क्षेत्ररक्षक सीमारेषे लगत जाताना दिसत आहेत. तर आपण पाहतोय की 30 यार्ड सर्कलमध्ये आपण 3 क्षेत्ररक्षक पाहतोय. एक शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेला, एक गली आहे फाईन, आणि त्यानंतर एक शॉर्ट फाईन लेग. तर सुमित दुसरा षटक हाताळताना यावेळेस तुरे कसा फटका. फाटक सर लाजवाब टायमिंग आपल्याला पाहायला मिळतंय पिंट्याच्या मार्फत. नक्कीच सरांनी मागाशी म्हटलं होतं की तंत्रशुद्ध खेळ आणि तंत्रशुद्ध फटके खेळण्यासाठी ओळखला तो पिंट्या पाटील. तर नक्कीच डीजे सांगतात की पाहिजे तेवढ्या दिडक्या देतो तुला, मात्र चौकार मारून दाखव मला बारक्या. नक्कीच पिंट्याला सुद्धा लाडाने त्याचे सवंगडी सुद्धा बारक्या बोलत असतात. आणि नक्कीच हेच हेरतोय तो म्हणजे डीजे. यावेळेस चौकार येतोय. धावसंख्या होते 25. यावेळेस बाउन्स मिळाला होता गोलंदाजाला, मात्र उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू स्क्वेअर घोषित करतायत. 26 धावफलकावर लागत आहेत. नक्कीच पिंट्याने जो फटका मारला होता मित्रांनो, खरोखर नेत्रदीपक असा फटका होता. कव्हर ड्राईव्हचा, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. पिंट्या फॉर्म दाखवतोय आपला. यावेळेस ऑन ड्राईव्ह मित्रांनो, ड्राईव्ह खेळून काढतोय, एकेरी धाव घेतोय, स्कोअरबोर्ड हलता ठेवतोय. सामन्याची सूत्र पूर्णपणे आपल्या हातामध्ये घेऊन लढत देतोय. पुन्हा एक धाव.
धावसंख्या होते 27, 2 बाद 27. तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्यानंतर आत्मविश्वासाने भरलेला गोलंदाज सुमित वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक हाताळताना पिंट्या मात्र सावध पवित्रा घेतोय. तर यावेळेस ऑन स्ट्राईक प्रणय. शॉर्ट पिच चेंडू होता, संधी होती, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता चेंडू, मात्र नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल आणि निर्धाव असा चेंडू सुमित टाकतोय. नक्कीच सुमित आपला अनुभव पणाला लावून ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवले क्षेत्र कर्णधाराने तशाच प्रकारची गोलंदाजी करताना दिसतोय. अचूक टप्पा आणि अचूक लाईन, वेग त्याच्याकडे नाही आहे, मात्र टप्पा अचूक साधण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस ओव्हरपिच चेंडू होता. यावेळेस काहीशी घाई केली होती या तिसऱ्या षटकामध्ये स्ट्राईक आपल्याकडे सांभाळण्याची, आणि ती घाई आपण पाहतोय की अंगलट येते ती पिंट्याच्या. मित्रांनो, धावबाद होणं कोणत्याही खेळाडूला कधी मान्य नसतं, मात्र यावेळेस पिंट्या धावबाद, हेच मात्र नक्की सत्य आहे. तर जयेश राजभर येतोय. नक्कीच मित्रांनो, तिसरा षटक प्रगतीपथावर होतं, कोणत्याही प्रकारची घाई करण्याची गरज नव्हती, मात्र पिंट्याला स्ट्राईकची घाई आली आणि त्यानंतर मात्र पिंट्या आत्मघात करतोय आपला स्वतःचा. कारण अवघं तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 6 षटकांच्या सामन्यामध्ये प्रमुख 3 फलंदाज मात्र माघारी गेलेत. यावेळेस जयेश राजभर डावपुरा फलंदाज मैदानामध्ये येतोय, त्याच्या साथीला येतो प्रणय. तर नक्कीच शरद म्हात्रे बेलपाडा हे ते उपस्थित झालेत आणि त्यांच्याकडून सुमितसाठी बक्षिसांची जाहिरात होते. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये. फुल टॉस चेंडू होता. पहिल्या चेंडूवर सिंगल घेतोय जयेश. स्कोरबोर्ड होतोय 28. नक्कीच पिंट्याला एक बाजू लावून ठेवण्याची गरज होती. निशितांचा व्यासपीठासमोर सन्माननीय निशिकांतजी मोकल रायगड भूषण पुरस्कार प्राप्त, त्याचप्रमाणे सुनीलजी म्हात्रे साहेब रायगड भूषण पुरस्कार प्राप्त, आणि आमच्या मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष रमेशजी मोकल साहेब यांचं व्यासपीठावर शुभागमन होत आहे. मी बालवीर चषक 2021 या स्पर्धेसाठी त्यांचं सहर्ष स्वागत करीन आजच्या दिवसासाठी. तर 3 षटकं पूर्ण, 29 धावा आणि 3 फलंदाज बाद. खरोखर सुरेख षटक आपल्याला पाहायला मिळालं, कारण 2 षटकात समाप्त धावसंख्या झाली होती ती 21. त्यानंतर मात्र अवघ्या 8 धावा देताना पिंट्यासारखा मोहरा धावबाद स्वरूपात गारद केला. तर नक्कीच 3 षटकामध्ये आपण पाहिलं तर आघाडीची फळी तंबूत परतली आहे. तर उर्वरित 3 षटकामध्ये कशाप्रकारे खेळ साधेल फ्रेंड्स हाशोरे संघ, एक तगडं आव्हान उभं करेल का रोखून ठेवेल तो प्रतिस्पर्ध नौकार हाशोरे संघाला एक मर्यादित धावसंख्येपर्यंत, हे जाणून घेण्यासाठी आपण घेऊन जाऊया मायक्रोफोनवर आमचे ज्येष्ठ समालोचक सुभाजी फाटक. ओव्हर टू सुभाजी फाटक सर. धन्यवाद निशांत. निशांत, आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांमध्ये 29 धावा झाल्या आणि ही आणखीन एक धाव जर त्याच्यामध्ये आपण काउंट केली तर 30 धावा धाव फलकावरती जमल्या. महेंद्र दादा यांना सुद्धा शरद पाटील यांच्याकडून, शरद म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी रुपये 100ची बक्षीस योजना त्याने लागू केली आहे. नौकारसाठी चांगल्या सुवर्ण संधी शरद म्हात्रे देत आहेत आणि त्याचा फायदा खेळाडू कसे उचलत आहेत ते सुद्धा बघणं आपल्याला गरजेचं असणार आहे. महेंद्र म्हात्रे चेंडू पुढला टाकतायत, राईट आर्म राऊंड विकेट. चेंडू सरळ लॉंग ऑफकडे येतोय. फिल्डर राजा एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून त्यांच्या गावचा मानला जातो
आणि टेनिस क्रिकेट अर्थात क्रिकेट अलिबागच्या सगळ्याच लोकांना त्याचा परिचय आहे. तो एक दादा फलंदाज आणि सर्वोत्तम क्षेत्ररक्षक अशा भूमिकांमध्ये तो वावरला आहे. पुढचा चेंडू महेंद्र म्हात्रे यांचा. महेंद्र म्हात्रे यांचा चेंडू प्रणय मारतोय. चेंडू डीप कव्हरला गेलाय. तेजस फिल्डिंग करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा आपण पूर्ण झालेली पाहतोय. 2 धावा झाल्यात. अतिशय वेगाचा वापर केलाय धावताना जयेश राजभर आणि प्रणय पाटील यांनी. धावसंख्या पोचते 32 धावा. 33 धावा झाल्यात. 33 आमचे गुणतालिका लेखक सांगतायत 33 धावा झाल्यात. प्रणय यांचा फटका लॉंग ऑन बाउंड्रीकडे येतोय. क्षेत्ररक्षक पुन्हा राजा. आपल्याला राजा पाहायला मिळतो नेहमीच एका चांगल्या दर्जेदार क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. त्याला मैदानात कुठेही उभं ठेवा, त्याची भूमिका तीच असते जी नेहमी एका परफेक्ट फिल्डरची असावी. ती त्याची भूमिका असते. मित्रांनो, आपल्या खेळाचं प्रदर्शन नेहमी चांगलं करतो. महेंद्र यांचा चेंडू सरळ स्टंपवर आणि जयेश राजभर बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे हा, शरद म्हात्रे यांनी जे 100 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं ते महेंद्र म्हात्रे यांनी आत्ताच फलंदाज जयेश राजभरचा बॉल काढून पटकावलंय. अभिनंदन महेंद्र म्हात्रे सर. थँक्यू व्हेरी मच. निश्चितच सन्मान्य उपसरपंच शशिकांत गजानन ठाकूर यांच्याकडून मंडळाचं 34 1,000 रुपयाची देणगी प्राप्त होते. मी बालवियोग चषक 2021 या स्पर्धेच्या निमित्तानं बालवियोग मंडळाच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. धावा 34 झाल्या आहेत. प्रसाद आलेला आहे. प्रसादनी चेंडू मारलाय पॉइंटकडे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. धाव मात्र एक पूर्ण इथे आपण करताना पाहिलंय ते प्रसादला. प्रणय हा त्याच्या अगोदरच मैदानात आलेला आहे. आणि त्यानंतर आपण धावफलक पाहिला तर 4 षटकांच्या खेळाच्या समाप्तीअंती संघानं 35 धावांपर्यंत धावफलक रेटवलाय. पण असं करताना त्यांच्या महत्त्वाच्या 3 विकेट गेल्या. त्यामध्ये पहिला प्रसाद पाटील, त्यानंतर प्रफुल्ल पाटील आणि त्यानंतर जयेश राजभर असे 3 फलंदाज मैदानातून परत पाठवलेत ते नवखार संघाने आपल्या सर्वोत्तम खेळाद्वारे. गोलंदाज तेजस पाटील मैदानात आलेला आहे. एक तरुण गोलंदाज. मित्र हो, असं म्हणतात वेळ बदलते आयुष्य पुढे सरकल्यावर, आयुष्य बदलतं प्रेम झाल्यावर, प्रेम नाही बदलत आपल्या लोकांबरोबर, पण आपले लोक मात्र बदलतात वेळ आल्यावर. कारण आता दुनिया पण तशीच आहे आणि तसंच आपल्याला वागावं सुद्धा लागतं. काही लोक अशी असतात. मित्र हो, जाऊया थेट मैदानात. षटक क्रमांक 5 ची सुरुवात होती आहे. गोलंदाज तेजस पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट आपल्या षटकाची सुरुवात करताना. पहिला चेंडू प्रसादने मारलाय फाईन लेग बाउंड्रीकडे. चेंडू आउट ऑफ द बाउंड्री फॉर डीजे. धन्यवाद डीजे. सन्मान्य शरदजी म्हात्रे बेलपाडा यांच्याकडून महेंद्र म्हात्रे यांच्या खेळीसाठी केलेल्या कामगिरीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे. धन्यवाद निलेश. शरद म्हात्रे येऊन बसल्या बसल्या त्यांनी जाहीर केलं की प्रत्येक विकेटसाठी ₹100 आणि महेंद्र म्हात्रेने ते बक्षीस पटकावलं. आणि बघता बघता आणखीन एका विकेटचं पतन. डीजे डीजे. एक मात्र फलंदाज 2 षटकार 1 चौकार मारून 22 धावा करणारे प्रफुल्ल पाटील आणि त्यानंतर संघासाठी महत्त्वाची भूमिका फलंदाजाच्या भूमिकेत पार पाडता आली नाही आहे ती बाकीच्या फलंदाजांना. आणि अशा स्वरूपात
संघाचे आत्तापर्यंत 4 फलंदाज 5 फलंदाज माघारी परतले आणि तेही धावफलकावर धावसंख्या असताना तब्बल 39 धावा. 5 बाद 39 अशा स्थितीमध्ये संघ सध्या वावरताना आपण बघतोय. बालवीर हाशुरे संघ, फ्रेंड्स ग्रुप हाशुरे संघ, फ्रेंड्स ग्रुप हाशुरे संघाला या मैदानात आपण अनेक वर्षे खेळताना बघतोय. नौकार संघ पण तसाच खेळतोय, परंतु आज खारेपाटातले संघ आमने सामने भिडलेले आहेत. चेंडूवर फिल्डिंग चांगली होते. मिड विकेटच्या दिशेला एक धाव अजून प्राप्त झाली. ती मैदानात फ्रेंड्स ग्रुप हाशुरे संघ पोचलाय राऊंड फिगर 40 धावांवरती. 5 बाद 40 फ्रेंड्स ग्रुप हाशुरे या मैदानात. सुपर 8 मधला हा मित्रांनो पहिला मोठा सामना आहे. तेजसचा चेंडू यावेळेस मारला जातोय. क्षेत्ररक्षक पुन्हा तोच आणि त्यावेळेला परत चांगली फिल्डिंग. कोणत्याही प्रकारे अडचणीला सामोरं जावं लागत नाही ते फिल्डरला. चेंडू अगदी सहज अलगगत्या त्यांच्या हातामध्ये येत आहेत आणि ते अचूक अडवण्याचं काम चांगलं करतायत. क्षेत्ररक्षक. धावसंख्या झाली आहे 41. 5 बाद 41 फ्रेंड्स ग्रुप हाशुरे. दोस्तों ये 5वां ओवर चल रहा है मैदान में. तेजस पाटिल गेंदबाजी कर रहे हैं. राइट आर्म राउंड विकेट. इस बार चूक गए मारने में. लाइन और लेंथ काफ़ी बढ़िया साबित करते हुए गेंदबाज बहुत अच्छी गेंदबाजी मैदान पर कर रहे हैं इस वक्त तेजस. सभी ने कुल मिला के अच्छी गेंदबाजी करते हुए नौखार के गेंदबाजों ने दिखाया, दमखम दिखाया. ये अच्छा शॉट है, लेकिन पीछे फील्डर सुमित भगत वहाँ पर मौजूद थे. जहाँ पर अच्छी फील्डिंग होना ज़रूरी थी वहाँ पर थोड़े से फंबल हो गए और बल्लेबाजों को मौका मिला 2 रन पूरे करने का. 2 रन के साथ 5 ओवर के समाप्ति के बाद स्कोर बढ़कर जा चुका है 5 विकेट 43 रन्स स्कोर बोर्ड के ऊपर. 43 रन्स. कल के दिन में जयनमन थड़ेपाड़ा टीम ने सबसे अधिक रन बनाए थे 92 रन्स. उसके पहले 86 रन चिंचोली टीम ने बनाए थे. इस तरह से आज के दिन में कौन सी टीम 80, 90 या 100 रन के करीब पहुंचती है, इसके ऊपर हम सब का ध्यान रहेगा. क्योंकि दोस्तों सुपर 8 के जो बल्लेबाज हैं वो हमेशा बहुत ही डेंजरस मूड में बल्लेबाजी करते हैं और गेंदबाजों को बहुत पीटते हैं. ऐसी सूरत में ये होना लाजमी है दोस्तों. 80, 90 तो आंकड़ा बहुत सारी टीमें बना सकती है, लेकिन यहाँ पर फ्रेंड्स ग्रुप हाशुरे के बारे में बात कहे तो अच्छा लग नहीं रहा कि वो इतने स्कोर तक जाएंगे. अभी फिलहाल स्कोर दोस्तों हम देख सकते हैं 43 है और आखिरी ओवर आना और बाकी है. गेंदबाजी के मोर्चे पर आएंगे राजा पाटिल. राजा पाटिल ने अपने क्रिकेट करियर में बल्लेबाज, गेंदबाज, फील्डर सभी भूमिका में अपना रोल सबसे हिट और फिट किया है. पहली गेंद को प्रणय खेला, कारपेट के सहारे गेंद लॉन्ग ऑन की दिशा में खेल दी. वहां पर फील्डर मौजूद, गेंद को उठाए तब तक बल्लेबाज प्रणय 1 रन पूरा करने में कामयाब. टीम का स्कोर बढ़ता हुआ 44. 44 के द्वार पर टीम आ चुकी है फ्रेंड्स ग्रुप हाशुरे. 5 गेंदें अभी भी शेष इस सत्र की. सामने बल्लेबाज खड़े हैं अभी मनीष के ऊपर मनीष जो है वो भी अच्छे बैट्समैन देखे जाते हैं आजकल, लेकिन सुमित भगत की फील्डिंग थ्रो उतना शानदार बेहतर महेंद्र म्हात्रे के हाथों में देते हुए और इसी के साथ 1 रन और जुड़ता हुआ टीम का स्कोर 45 रन. 5 रन बनते हैं तो दोस्तों 50 का आंकड़ा प्राप्त हो सकता है फ्रेंड्स ग्रुप हाशुरे के लिए. ये जानना बहुत ज़रूरी. राजा की गेंद को छेड़ा है, मारा है, लेकिन तेजस ने गेंद को कैच पकड़ा. डीजे. विकेट नंबर 6. थैंक यू डीजे. थैंक यू डीजे.
राजा को भी विकेट मिला, यानी कि गेंदबाजों ने आज बेहतर से बेहतर गेंदबाजी का प्रदर्शन मैदान पे कर दिखाया है नौखार के। और हर गेंदबाज अपने आप में सिर्फ नाम से जाना जाता है, अपने काम से पहचाना जाता है। 3 बॉल बाकी है। प्रवीण डाकी मैदान पर आने वाले अगले बल्लेबाज है। 3 छक्कों की आतिशबाजी उन्होंने कई बार की है। जब टीम फंसी है तब उन्होंने मुकाबला जीताया है अपने बड़े शॉट्स के जरिए। ऐसे प्रवीण डाकी नॉन स्ट्राइक पर। मनीष का शॉट बेहतर, लेकिन फील्डर के महफूज हाथों में। एक और विकेट, विकेट नंबर 7। थैंक यू डीजे। मनीष के शॉट में ताकत की कमी महसूस हुई और जब गेंद हवा में लहराई वहां पर फील्डर ने उसे कैच कर लिया। इसी के साथ 7वां झटका दिया है गेंदबाज राजा ने। राजा ने इस ओवर में तकरीबन 2 विकेट बोर्ड के ऊपर चटकाए हैं और बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन मैदान पे किया है। राजा फिर एक बार दौड़ते हुए राइट अप ओवर द विकेट। इस बार गेंद को फिर एक बार अच्छे शॉट में तब्दील कर दिया। गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन, फरार हो गई। एक बॉल बाकी। थैंक यू डीजे। 49 रन स्कोर हुआ है। एक गेंद मात्र शेष आखिरी ओवर की लास्ट डिलीवरी बाकी है जो कि करेंगे राजा। 50 के लिए अभी भी दोस्तों 1 रन कम है। रन संख्या 49 रन, 7 विकेट के नुकसान पे। राजा की गेंद को नहीं खेल पाए, गेंद को समझ नहीं पाए प्रवीण ढाकी। और यहां पर 50 रन कंप्लीट। तालिया। 50 रन का आंकड़ा फिट हो गया। 51 रनों की जरूरत होगी नौखार को। 6 ओवर में 36 गेंदे, 51 रन की आवश्यकता होगी मैच जीतने के लिए। और मैच का अगला हाल सुनाएंगे हमारे मित्र निशांत पाटिल, मैन फ्रॉम लोणघर। वेलकम निशांत पाटिल, थैंक यू। याच्यानंतर होणारा सामना असेल साई जिराट विरुद्ध रुद्र एंटरप्राइजेस पुरस्कृत जय हनुमान तामनशेत। नवजीवन दिगोडी हा संघ काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये अनुपस्थित राहत आहे। त्याच्यामुळे आमच्या आयोजन कमिटीने नवीन संघ तामनशेत या संघाला या स्पर्धेमध्ये स्पर्धा खेळण्यासाठी स्थान दिलेलं आहे। तर याच्यानंतरचा सामना असेल साई जिराट विरुद्ध नवजीवन दिगोडी। नवजीवन दिगोडी हा संघ काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये उपस्थित राहू शकत नाही आहे। त्याच्या जागी तामनशेत रुद्र एंटरप्राइजेस पुरस्कृत जय हनुमान तामनशेत हा संघ खेळणार आहे। तर मी विनंती करेन साई जिराट आणि तामनशेत संघाच्या संघनायकाला की आपण नाणेफेकीसाठी पॅव्हलियन पाशी यायचं आहे। नवजीवन दिगोडी हा संघ आयत्या वेळी किंवा ऐनवेळी या स्पर्धेतून माघारी घेत असल्या कारणानं आमच्या आयोजन कमिटीनं त्यांच्यावर या केवळ बालुरियोग चषक आजच्या या वर्षीच्या स्पर्धेमध्ये त्यांच्यापैकी कोणताही खेळाडू खुल्या गटातून खेळणार नाही अशी बंदी घातलेली आहे। नवजीवन दिगोडीचा कोणताही खेळाडू या स्पर्धेसाठी आजच्या वर्षभर कोण वारला बिरला नाही ना।
तर निश्चितच आमच्या अध्यक्ष ज्युनियर सिनियर सर्व खेळाडूंनी एकमतानं हा विचार घेतलेला आहे की 1 वर्ष अर्थातच या सन 2021 आणि 2022 अर्थातच एप्रिल किंवा मे पर्यंत ज्या संघांकडून किंवा आयोजकांकडून स्पर्धा आयोजित केली जाईल त्या स्पर्धांमध्ये नवजीवन दिघोडी हा संघ खेळू शकणार नाही. त्यावेळी त्यांनी या स्पर्धेतून माघार घेतलेली आहे. या कारणास्तव त्यांना 1 वर्षासाठी आम्ही बंदी घालत आहोत असं ठामपणे जाहीर सुद्धा करत आहोत. तर नक्कीच आपण बोलतोय मैदानामध्ये जिथे 51 धावांचं लक्ष ठेवलंय विजयासाठी फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाने प्रतिस्फोट नौकार संघासमोर, तर तीच अनुभवी जोडी मैदानामध्ये येते जेव्हा 51 धावांचं लक्ष पार करायचं आहे. सुमित आणि महेंद्र म्हात्रे म्हणजे महेंद्र दादा. तर पहिल्या षटकापासून नौकार संघाने दबावाखाली ठेवलं, प्रेशर खाली ठेवलं आणि तो प्रेशर अंतिम षटकामध्ये सुद्धा काय पार करता आला नाही फ्रेंड्स भाशुरे संघाला. आणि त्याचंच प्रात्यक्षिक म्हणजे आपण पाहतोय मैदानामध्ये 50 धावा धावफलकावर लागल्या आणि 51 धावांचं लक्ष. तर आपण पाहतोय अनुभव, प्रदीर्घ अनुभव, 34 वर्षाचा टेनिस क्रिकेटचा मित्रांनो एक मोठी बाब आहे ती या खारेपाटसाठी आणि अलिबाग तालुक्यासाठी. एक दादा खेळाडू आपण मैदानात पाहतोय. नक्कीच अभिमान आहे सर्व खारेपाटवासियांना तो महेंद्र दादाचा. तोच महेंद्र दादा 51 धावांचं लक्ष पार करण्यासाठी सलामीला आला आहे. तर आपण पाहतोय स्ट्राईक गेटला आपण पाहतोय मनीष मोकल. नक्की मित्रांनो मनीष मोकल स्वतःला स्टार्ट करतोय. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, अचूक टप्प्यावर चेंडू येतोय. पहिली धाव मिळते. लेग बाय स्वरूपात संघाचं खातं उघडते. नक्कीच मित्रांनो संघर्ष करावा लागेल तो म्हणजे प्रतिस्फोट नौकार संघाला. कारण फ्रेंड्स भाशुरे हा संघसुद्धा एक नावाजलेला संघ आहे, ताकदवर संघ आहे आणि खेळण्याची जिद्द ही नेहमीच उराशी बाळगून असतो. कारण प्रसाद एक आक्रमक यष्टीरक्षक, यावेळेस क्षेत्ररक्षण सजवताना पुढचा चेंडू सुरेख असा चेंडू होता. अगदी ऑफ स्टंपवर जातोय, शफल होतोय, ऑफ स्टंप पूर्णपणे कव्हर करतोय आणि जी सीमारेषा खुली आहे त्या दिशेला फटकावण्याचा प्रयत्न करतोय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेला सुमित पूर्णपणे अपयशी ठरतो या चेंडूवर. मित्रांनो मनीष मोकल आपण त्या जर गोलंदाजी ॲक्शन पाहिली स्वतःला स्टार्ट करतोय. पुढचा चेंडू यावेळेस एक थापड शॉट, चेंडू बॅटवर येतोय. बॅटवर आल्या मोर उमटवले हा षटकार. दॅट अ बिग सिक्सर. व्हिडिओ कॉल कर मला पहिला फोटो काढणे असं माझ्या. धन्यवाद डीजे. तर कमबॅक चेंडू होता आणि कमबॅक चेंडूवर आपण पाहतोय सुमित एक मोठा फटका खेळतोय आणि सुमित शरद म्हात्रे बेलपाडे यांनी लावलेलं प्रत्येक षटकारासाठी 100 पारितोषिक पटकावतोय. नक्की त्या बालवीरच्या मैदानामध्ये क्रिकेटचे गर्दी करत असतात आणि त्यातील एकच क्रिकेट शौकीन म्हणजे शरद दादा म्हात्रे यांनीसुद्धा बक्षिसांची खैरात केली आहे. मनीष मोकलला सुद्धा विकेटसाठी 100 रुपये असतील, तर महेंद्र दादा याच्यासाठी षटकासाठी 100 रुपये असतील, तर सुमितने 100 रुपये पटकावलेत. तर नक्कीच क्रिकेटवरचं प्रेम इथे व्यक्त करताना शरद दादा म्हात्रे बेलपाडा गोलंदाज असो फलंदाज असो यांच्यावर बक्षिसांची खैरात केली जाते. चांगल्या खेळाची सराहना केली जाते ती चांगल्या दर्जेदार प्रेक्षकांकडून. यावेळेस आपण पाहतो एक षटकार आला आहे. एक कमबॅक चेंडू मनीषाच्या मार्फत तैमल मिल्स आपण म्हणू शकतो गोलंदाज इंग्लंडचा, जो एक जलदगती गोलंदाज आहे, लिमिटेड क्रिकेट खेळतो, त्याच्यासारखी ॲक्शन मनीष मोकल याची.
नक्कीच आपण पाहतो आक्रमकता काय असते क्षेत्ररक्षणातली आपण पाहू शकतो ती प्रसादाच्या मार्फत एक खुलं चॅलेंज करतो क्षेत्ररक्षणाला की बिंदास मार, तुला पूर्णपणे सूट आहे, आझादी आहे ती निश्चितच beat करण्याची. दादरेश्वर नक्कीच मित्रांनो, अलिबाग तालुक्यातला बाहुबली फलंदाज ज्यावेळेस चेंडूच्या बॅटवर आदळतोय त्यावेळेस जुन्या जमातील मित्रांनो आपल्याला आठवण होते की ज्यावेळेस आपल्याकडे शेतावर किंवा अंगणामध्ये अंगणी थोपटवली जायची तसा फटक्याचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय तो सुमितेच्या बॅटमधून. एक ताकदवर खेळाडू आहे यावेळेस अनुभवी खेळाडू महेंद्रदादा. चेंडू स्टिअर करतोय, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, क्षेत्ररक्षण करतोय. मी एक नजाकतवाला स्ट्रोक होता. मी विनंती करतोय आमच्या मंडळाच्या वतीनं सन्माननीय कमलाकरजी पाटील साहेबांना की आपण मी उदेश पाटील यांना विनंती करेन की आपण दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. रुद्रा एंटरप्राइजेस पुरस्कृत जय हनुमान तामनशेत विरुद्ध साई जिराट असा सामन्याचा नाणेफेकीचा कौल होत आहे. आशिष म्हात्रे शिरवली संघाचे संघमालक आहेत. रुद्रा एंटरप्राइजेस या नावानं त्यांची फर्म आहे आणि त्यांनी पुरस्कृत केलेला हा संघ जय हनुमान तामनशेत. तर पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं मनीष मोकले याने. सावध पवित्रा घेतला होता तो महेंद्रदादा याने. मात्र आक्रमक पवित्रा घेतला होता सुमित याने. एक षटकार लागला, धावसंख्या झाली 8. रत्नाकर पबल्या प्रत्येक चेंडू ऑफ स्टंपच्या लाईनवर येऊन मारण्याचा प्रयत्न करतो तो सुमित. तर बबल्या एक चांगला गोलंदाज, अनेक वर्ष या संघाची गोलंदाजी धुरा सांभाळतोय. नक्कीच मित्रांनो, यष्टीरक्षक हा गोलंदाजाचा मार्गदर्शक असतो आणि आपण पाहतोय की प्रसाद सारखा अनुभवी यष्टीरक्षक, चाणाक्ष यष्टीरक्षक यावेळेस गोलंदाजाला खरोखर नजरेने खुणावतोय की चेंडू कशा प्रकारे टाकायचा आहे, कशा प्रकारे बदल आलीत ते होते ते फलंदाजाचं. नक्कीच मित्रांनो, आता मात्र दबाव असेल तो सुमितवर, कारण चांगलं असं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळते ते प्रसादाच्या मार्फत. वारंवार सूचना करतोय तो गोलंदाजाला आणि सुमितसारखा फलंदाजाला मात्र अगदी क्रीजमध्ये थांबवून ठेवलं आहे, कारण अगदी यष्ट्यांना सटून उभा आहे तो प्रसाद. आपण क्षेत्ररक्षण पाहिलं तर एक शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक पॉईंट, एक कव्हर दिशेला एक क्षेत्ररक्षक आहे. तर आपण पाहतो की 30 यार्ड सर्कलमध्ये स्क्वेअर लेगला सुद्धा एक क्षेत्ररक्षक आहे. सीमारेषा पाहिलं तर एक कव्हर पॉईंटच्या दिशेला, एक मिड ऑफच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक आहे. तर एक काऊ कॉर्नरला एक मिड विकेटला आहे. तर सचिन येतोय, क्षेत्ररक्षण करतोय आणि चौथ्या चेंडूवर एक धाव मिळते. नक्की मित्रांनो, पॉवर प्लेच्या या षटकामध्ये एक व्यावसायिक खेळाडू मित्रांनो, या कार्यपाठातील पहिला खेळाडू असं मित्रांनो जो आखाती दौरा करून आला आहे 2018च्या मोसममध्ये. अगदी दुबई, शारजा इथे सुद्धा खेळून आला सुमित भगत. त्याच्यासारख्या फलंदाजाला 3 चेंडू जागेवर खेळवून ठेवलं होतं. तर नक्कीच मित्रांनो, प्रसादची तारीफ करू तेवढं कमीच आहे. प्रत्येक चेंडू मागे क्षेत्ररक्षण बदल करतोय, नवीन व्यूहरचना आखतोय तो प्रसाद. वॉट बॉल मित्रांनो, महेंद्रदादासारखा अनुभवाने अगदी गजबजलेला खेळाडू यावेळेस त्रिपाठीत बाद होतोय.
तर रत्नाकर खरोखर यशस्वी होतोय, कारण जेवढं वयसुद्धा नाही आहे ते रत्नाकरचा तितक्या जास्त क्रिकेटचा अनुभव आहे तो महेंद्र दादाला. यावेळेस महेंद्र दादा तंबूत परतला आहे. सलामीची जोडी फुटली आहे, तर वन डाऊन बॅट्समन येतोय रघुनाथ माळी. मित्रांनो, रघुनाथ माळी नामी काफी असं म्हणू शकतो आपण. एक धुव्वादार फलंदाज, नक्कीच हा ओल्ड इज गोल्ड असे फाटक सर सांगतायत. अगदी वयाच्या 40 पार केलेला हा खेळाडू सुद्धा बेधडक फलंदाज आहे. पहिल्याच चेंडूवर आक्रमक होताना दिसतोय, मात्र डीपमध्ये पिंट्या क्षेत्ररक्षण केलं जातंय आणि खरोखर सुरेख असं षटक आपण पाहतोय रत्नाकरच्या मार्फत. अवघ्या 2 धावा त्याने खर्च केला आणि महत्त्वपूर्ण बळी त्याने टिपला, तो म्हणजे महेंद्रदादाच्या स्वरूपात. आता मात्र सामना आपण पाहतोय काहीसा बरोबर येतोय, जेथे अवघ्या 10 धावा धाव फलकावर लागल्यात आणि एक फलंदाज बाद. पॉवर प्ले समाप्त होतोय. आता मात्र गोलंदाजांसाठी काहीसं थोडीशी मोकळीक असेल, कारण पॉवर प्ले समाप्त झाला आहे. हितरक्षकाच्या कक्षा रुंदावल्यात. पुन्हा आपण पाहतोय तिसरं षटक हाताळताना मनीष मोकल. नक्कीच मित्रांनो, तैमाल मिल्स असं नाव आहे एक इंग्लंडच्या गोलंदाजाचा, जो लिमिटेड क्रिकेट खेळतो. पाठीच्या दुखण्यामुळे त्यांनी लॉंग फॉर्मॅट सोडून दिला आहे आणि फक्त T20 खेळतो. तो ज्या प्रकारे स्वतःला चार्ज करतो, ज्या प्रकारे स्वतःला स्टार्ट करतो, तशाच प्रकारची ॲक्शन, तसाच प्रकारचा स्टार्ट आपण मनीष मोकलच्या मार्फत पाहतोय. डावखुरा गोलंदाज. तर आता काहीसा अंडर प्रेशर असेल तो म्हणजे प्रदीप स्पोर्ट्स नौकार संघ, कारण धावगतीला लगाम लागला आहे. आता उर्वरित 24 चेंडूमध्ये विजयासाठी 41 धावा, 10 धावांची सरासरी. ओहो, व्हॉट अ कॅच. तर नक्कीच आपण पाहतो की या मैदानामध्ये बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. शरद मात्र बेलपाडे यांच्याकडून मनीषसाठी सुद्धा पारितोषिक आहे, प्रत्येक बळीसाठी 100 रुपयाचं. यावेळेस आपण पाहतो क्विक रिफ्लेक्ट त्या असतात, कारण डोळ्याची पाती लवते ना लवते तोच चेंडू, तेच तरा चेंडू बॅटची आतली कडागून गेला होता प्रसादच्या हातात. प्रसाद मात्र सेफ हँड. खरोखर सुरेख असं एक्स्ट्रक्शन आपल्याला पाहायला मिळते. कोणत्या फलंदाजाला क्लोज किपिंग करायचं आणि कोणत्या फलंदाजाला डीपमध्ये जायचं आहे, त्याचा तंतोतंत अभ्यास आहे त्याला. यावेळेस खरोखर राजा येतोय, पहिल्या चेंडूवर सन्मानजनक खेळून काढतोय, आपलं वैयक्तिक खातं उघडतोय. पिंट्या काहीशी चलाकी करताना दिसतोय, मात्र पिंट्याचा इरादा ओळखला होता सुमित याने. कोणताही धोका पत्करत नाही दुसरी धाव घेण्याचा. इथे 1 धाव मिळते. धावसंख्या होते 11, 2 बाद 11. तर नक्कीच मित्रांनो, असं म्हटलं जातं की अंतिम क्षणापर्यंत कधी हार मानायची नसते, आणि तेच आपण पाहतोय की ज्या प्रकारे धावा अवघ्या 50 धावा धावफलकावर लावल्या होत्या, त्यानंतर मात्र गोलंदाजाने टिचून मारा करताना आत्तापर्यंत तरी थोपून ठेवले सुमितला. एक षटकार त्याने लगावला आहे. यावेळेस चेंडू टॅप पद्धतीने खेळून काढतोय. चेंडू ते डीपमध्ये जातोय, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पिंट्या येतो, क्षेत्ररक्षण करतोय. आता मात्र विचार करायला भाग पाडतोय, सावध पवित्रा घ्यायला भाग पाडतोय. तो सुमितसारख्या फलंदाजाला जेथे रघुनाथ माळी आणि महेंद्र मात्रे हे बाद झालेत, त्यानंतर मात्र काहीसा डावाला आकार देण्याचा प्रयत्न करतोय तो सुमित. टार्गेटच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न करतोय तो सुमित, एकेरी धाव घेऊन. तर मनीष राजा, वॉट बॉल.
खरोखर यावेळेस पूर्णपणे सन्मान द्यायला लावतोय, नतमस्तक व्हायला भाग पडतोय तो राजाला. नक्कीच क्रिकेटच्या परिषदेत सांगितलं होतं की चांगल्या चेंडूला इज्जत द्यायची असते तर खराब चेंडूला टोळवायचं असतं. यावेळेस मात्र एक चांगला चेंडू होता आणि त्या चेंडूवर खरोखर सन्मान मिळतोय तो मनीषसारख्या मातब्बर गोलंदाजाला. पुन्हा मनीष सज्ज होते. यावेळेस पूर्णपणे सफल झाला होता. ऑफ स्टंपच्या दिशेला चेंडू भिरकायचा होता स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, मात्र चेंडू त्याच्या पायाच्या वरच्या बाजूला आदळतोय. कोणतेही अपील केलं जात नाही, मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते इथे. नक्कीच अशा प्रकारची गोलंदाजी असते मित्रांनो. मनीषाची स्वतःची मंत्रणा करतो, स्वतःला तयार करतो, स्वतःला सज्ज करतो. कठीण परिस्थितीसुद्धा मनीष आणि नेहमीच बेस्ट बॉलर राहिला तो या अलिबाग तालुक्यात. यावेळेस मात्र त्याची तारीफ केली, त्याला पसंत आली नाही ती गोलंदाजाला आणि काहीसा अवांतर मारा करतोय. स्वेर मारा पाहायला मिळतो त्याच्या खांद्यातून. धाव फलका होतोय 13. नक्की मित्रांनो 13 हा 13 अंक जेव्हा जेव्हा या स्पर्धेमध्ये जेव्हा जेव्हा सामन्यात येईल तेव्हा आठवण होईल ती या 13 अंकाची. अनेक दुर्दैवी अंक मानला तो या सांकेतिक खेळामध्ये. तर नक्कीच काय घडतंय काय बिघडतंय 13 अंकावर मित्रांनो. याला कॉमेंटेटर कसं म्हणू शकतो आपण, कारण अगोदरच्या सामन्यात सुद्धा नंदन ठाकूर या 13 अंकावर बाद झाला होता. त्यानंतर हा राजा, कारण क्रिकेटच्या देव क्रिकेटच्या भगवानाला सुद्धा 13 अंकाने कधी त्याची पाठ सोडली नाही. तो 13 अंक यावेळेस दुर्दैवी ठरतोय. तो नौकार संघासाठी राजा बाद होतोय. आता या सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण म्हणावं लागेल ते गोलंदाजांचं. वर्चस्व राहिलं आत्तापर्यंत 3 षटकामध्ये. हां 3 ओव्हर पूर्ण ना, 3 षटकं पूर्ण, 13 धावा आणि 3 फलंदाज बाद. नक्कीच फाटक सर 3-13 म्हणावे लागतील, कारण 3 षटकं पूर्ण, 3 फलंदाज बाद आणि धावसंख्या अवघी 13. तर नक्कीच या 3-13च्या आकड्यातून कशा प्रकारे सुटका करतोय तो नौकार संघ, त्यासाठी तुम्हाला घेऊन चलतो पुढील समालोचनासाठी फाटक सर यांच्याकडे. ओव्हर टू फाटक सर. धन्यवाद निशांत. 3 षटकं, 3 विकेट्स आणि 13 धावा अशा स्थितीमध्ये नौकार संघ आपण वावरताना बघतोय. पण मित्रांनो मॅच अजून संपली नाही आहे, मॅच अजून सुरूच आहे. त्यामुळे निकाल काय लागणार. सुमित भगत ऑन द फायर. हा फटका, ही त्याची ओळख. डीजे मगाचे खाली कोणला गेले, महेंद्रचे खाली गेले ना, असे लिहून ठेवून. सुमितचे 200 आले ना. धन्यवाद डीजे. शरद म्हात्रे यांचं लावलेलं बक्षीस सुमित भगतने पटकावले 200 रुपये आत्तापर्यंत त्याच्या नावावर जमा झालेत. आणि मी याला नेहमीच फ्रीडम फायटर बॅट्समन संबोधतो. त्याचं कारण आहे की लूज बॉलला तो इतका धावसंख्या झाली आहे 19 धावा. आतापर्यंत 19 धावा झाल्यात. एका टोकावरती सुमित भगत, दुसऱ्या टोकावरती संघाचा कॅप्टन किशोर पाटील, अशी जोडी मैदानामध्ये आपण उभी बघतोय. परंतु जे टार्गेट आहे 51 धावांचं ते पार करण्यासाठी सुमित भगतची बॅट चालणं मैदानात आवश्यक आहे. आणि त्या पद्धतीने ते मारलेला फटका हा खरंच देखणा आणि रिअली स्मार्ट शॉट होता. यावेळेला छेडखानीचा प्रयत्न नाही आहे. चेंडू जातोय वाईड माहिती आहे, सोडून दिला आणि विकेट किपर प्रसादकडे चेंडू कलेक्ट करायला दिला. धावसंख्या वाढते अवांतर धावेनी. धावसंख्या होते 20 धावा. अजून 31 धावांचा पाठलाग शिल्लक आहे मित्रांनो नौकार संघाचा. सुमित भगतचा आणखीन एक चांगला फटका. फिल्डिंग चांगली होते आहे प्रणयची, पण धाव मात्र 1 मिळते. 1 धाव झाल्यानंतर धावसंख्या आपण बघतोय 21 पर्यंत पोहोचली आहे. अजून सामना जिंकायला 30 धावा करणं गरजेचं आहे. आणि यानंतर मित्रांनो जास्त चेंडू शिल्लक नाही आहेत, कारण मैदानामध्ये बघतोय ते 4थं षटक सध्या अवस्थेत आहे. ते सुरू 4थं. 16 चेंडू आणि 16 चेंडूमध्ये अजून मित्र हो 30 धावा करणं आवश्यक आहे. नौकार संघाची बाजू कशी आहे पाहायचं. किशोरचा फटका हवेत तरंगतोय चेंडूवरती आणि तिथले प्रेक्षक षटकाराचा हात करतायत. 5 ते 6 क्षेत्ररक्षकांनी अर्थात प्रेक्षकांनी
हात उंचावले षटकाराचे आणि किशोरला मिळतो षटकार. डीजे 27 धावा. धाव फलकाची प्रगती गती बदलली आहे. मॅच बदलायला लागली आहे आणि किशोरचा फटका यामध्ये बरीच कहाणी सांगून जातोय. फॅन्टास्टिक शॉट. किशोरचा हा फटका मात्र तेवढा मिडल ऑफ द बॅट झाला नाही आहे. क्षेत्ररक्षक सचिन चेंडूवरती येतो, चेंडू अडवतोय आणि किशोरला मिळाली आणखीन एक धाव. धावसंख्या होते 28 धावा. सामन्यामध्ये थोडंसं परिवर्तन यायला लागलंय, कारण परिवर्तन नाही आणलं तर पराभवाचं खापर आपल्याच माथ्यावर फुटलं जाईल हे दोन्ही बॅट्समनना माहिती आहे. आणि सुमित भगतला जबाबदारीची ओळख माहिती आहे, त्याला काय कसं खेळायचं माहिती आहे. सुमित भगतचा हा फटका मात्र मनासारखा नाही लागलेला आहे. क्षेत्ररक्षक मनीष मोकल चेंडूवरती येतोय, धाव एक मिळतीये. धावसंख्या झाल्या आतापर्यंत 29 धावा धाव फलकावरती. 29 रन्स, लॉस ऑफ 3 का 2, 29 लॉस ऑफ 3 विकेट्स. आणखीन एक जबरदस्त फॅन्टास्टिक सिक्सर. किशोर ऑन द फायर. याला म्हणतात कॅप्टन इनिंग. निशांतजी, कॅप्टन इनिंग काय असते किशोरनं दाखवलं. नुसतं टॉस उडवलं यायचं म्हणजे कॅप्टन नाही, तर जिंकण्याची जबाबदारी पण त्याला घ्यायला लागते आणि त्याने ती घेतली आहे. मनापासून त्याने 2 फटके खेळला आणि दोन्ही चेंडू षटकाराबाहेर भिरकावून दिले. फॅन्टास्टिक शॉट. आव्हान स्वीकारलंय 51 धावांचं आणि ते त्याला लिलया पार करायची इच्छा आहे, कारण त्याला माहिती आहे सामना अंगावर आला तर पराभवाची सुद्धा आपल्याला नामुष्की येऊ शकते आणि ती टाळायची असेल तर षटकार वाचवतील हे त्याला माहिती आहे. आता आपण पाहतोय की 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांच्या समाप्तीअंती 51 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना संघाने धावा जमवल्यात 35 धावा. आणि अजून मित्रांनो 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. 12 गेंदों का खेल शेष और 16 रनों की आवश्यकता है. ऐसे टाइम पर बाएं हाथ के गेंदबाज जयेश राजभर मैदान पर आने वाले अगले गेंदबाज है, लेफ्ट हैंडेड गेंदबाज है. आप देख सकते हैं डिप स्क्वायर लेग, शॉर्ट स्क्वायर लेग, मिड ऑन, मिड ऑफ, लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, डीप कवर, पॉइंट और थर्ड मैन. इस तरह से फील्डिंग की सजावट मैदान पे दिखाई देती हुई. यहाँ सूझबूझ के साथ खेला हुआ शॉट कवर क्षेत्र में गेंद को फील्ड कर रहे फील्डर. दूसरे रन के लिए भागना उचित समझते हैं. क्या रनिंग है देखो, चित्ते की दौड़ लिए दोनों बल्लेबाज. जहां पर किशोर और सुमित तेज भागना पसंद करते हैं और ये तेज भागना उनके लिए ब्यूटीफुल एंड सक्सेसफुल करते हुए 2 के साथ टीम का स्कोर अभी 37 रन. अब मुझे लगता है नौखार ने पूरी तरह से इस मैच पे पकड़ बनाने का सोचा है और अभी मैच में आगे क्या होगा पता नहीं, लेकिन खूबसूरती से बल्लेबाजी का प्रदर्शन दोनों बल्लेबाज ने यहाँ पे कर दिखाया. एक तरफ किशोर, एक तरफ सुमित भगत. दोनों ये इस बार मारने में चूके हैं, पूरी तरह से मारते वक्त चूके. विकेट कीपर प्रसाद पाटिल वहाँ पर मौजूद. हालांकि ऐसी कोई बात नहीं हुई जहाँ पर सुमित भगत को कोई प्रॉब्लम खड़ी हो. पूरी तरह से जोखिम भरे शॉट खेलने के इरादे से उतरे हैं और मुकाबला जीतना जरूर उनके लिए संभव हो सकता है, क्योंकि अभी भी दोस्तों यहाँ पर 10 गेंदों का खेल अभी भी शेष है और 10 गेंदों में रनों की आवश्यकता आपको पता है 14 रनों की आवश्यकता जरूर होगी. जयेश राजभर की गेंद को खेल दिया. मनीष मोकल वहाँ पर फील्डिंग कर रहा है, काफ़ी बढ़िया फील्डिंग. 1 रन यहाँ पर जरूर मिलता हुआ बल्लेबाज सुमित भगत को. और जहाँ पर सवाल आता है कि कभी कभी ओवरथ्रो भी साबित हो जाता है, लेकिन बैकअप बढ़िया हो तो यही मामला यहीं पे खत्म हो जाता है. 1 के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 38 रन. अभी भी 13 रनों की आवश्यकता है. दोस्तों मैं आपको बताऊं कि 9 गेंदें बाकी और 13 रनों की कुल मिला के आवश्यकता है नौखार को ये मैच जीतने के लिए. पहले राउंड का मैच चल रहा है. किशोर एज ए कैप्टन इनिंग खेल चुके हैं. 2 छक्के उन्होंने अभी तक बाउंड्री के बाहर उड़ाए हैं
और अभी भी मैच में वो नॉट आउट बल्लेबाजी करने को स्ट्राइक एंड के ऊपर खड़े हैं। जयेश राजभर गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त। जरूर जयेश राजभर को यहाँ मार खाना पड़ा, 2 छक्के नहीं बिल्कुल रत्नाकर को मार खानी पड़ी इसके पहले। ये धीमा शॉट, अभी तेज गति से भाग रहा है, देखिए फाइन लेग फील्डर वहां पर थोड़ी सी गलती कर रहे हैं। जहां पर 1 रन वहां 2 रन बनाने का मौका मिला बल्लेबाज किशोर को। फील्डर ने काफी समय बिताया गेंद को उठाने के लिए और उसका भरपूर लाभ उठाते हुए बल्लेबाजों ने 2 रन बहुत आसानी के साथ भाग लिए। 2 के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ 40 रन। अभी भी दोस्तों 11 की आवश्यकता है और गेंदे बचे हमारे स्कोर हमसे कहते हुए अब भी 8 गेंदों का खेल बाकी है। 8 गेंदें बाकी है और 8 गेंदों में कैसे खेल आगे बढ़ेगा देखने की आवश्यकता है। किशोर ने ठोक दिया इस वक्त हवा में, मनीष के हाथों में। इसी के साथ किशोर बैक टू द पैविलियन। डीजे धन्यवाद डीजे। आता मी दुधाचा ग्लास उचलणार आणि अचानक त्यात माशी पडावी असं जिंकता जिंकता आपल्याला बघायला मिळते की किशोरची विकेट जाते। कॅप्टन इनिंग चांगली खेळला पण अंततः विकेट त्यांनी दिली आणि मॅच फिनिशरचा रोल त्याला नाही करता आला। हे सल्ले त्याला कायम चालणार आहे, पण सुमित भगत मैदानात आहे तोपर्यंत मॅच नौखारकडे असणार आहे, सांगता येत नाही। बॉलर सुद्धा खूप जोशात आहेत। धावसंख्या पोहोचली आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत त्या 40। अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची शर्थीची बॅटिंगची गरज आहे। मैदानामध्ये आलेले फलंदाज रत्नाकर, अजित आलाय आणि अजितला अर्थातच त्याचा सिनियरचा सुद्धा पाठिंबा असेल, तो आहे सुमित भगतचा। जयेश राजभर हो गोलंदाजी करणार पुन्हा सुमित भगतला। सुमित भगत हा एक हाती किल्ला लढवण्यात पटाईत आहे, आज त्यांनी पुन्हा दाखवलंय। सुमित भगतचा फटका कार्पेटला चाटत सरळ घासत घासत मिड विकेटला येतोय आणि चेंडू चाललाय सरळ। क्या बात है, जबरदस्त चौका। नजरहटी आणि दुर्घटना घटी असं म्हणावं लागेल। क्षेत्ररक्षकांच्या चुकीनं चौकार गेल्याचं आपण पाहिलं आणि सुमित भगतच्या नावावरती आणखीन एक चौकार सेलिब्रेट करायची त्याला संधी मिळते। 5 षटकांचा खेळ मित्रांनो संपलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीअंती संघाने धावफलकावरती 44 धावा जमा केलेल्या आहेत। आणि मित्रांनो आता 6 चेंडू शेवटचे बाकी आणि 6 चेंडूमध्ये अजूनही जिंकण्यासाठी तब्बल 7 धावांची गरज आहे। 6 चेंडू 7 धावा, जसा की आपण नियम पहिल्याच दिवसापासून घालून दिलाय की कंपल्सरी चेसिंग हा फॉर्म्युला आपण प्रत्येक मॅचमध्ये मित्रांनो वापरतोय आणि त्यामुळे 6 चेंडू आणि विजयाकरता 7 धावांची गरज आहे। 7 धावा वाचवायच्या आहेत, प्रफुल्ल पाटीलला 7 धावा वाचवायच्या आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये नौकार संघाला 7 धावा काढायच्या आहेत। याच्यामधली ही बिग आणि टाईट कॉम्पिटिशन असेल, बिग फाईट। पिंट्याने स्वतः बॉलिंग हातात घेतली आहे। हा पिंट्याला सुद्धा बक्षीस आहे अर्थातच शरद म्हात्रे यांच्याकडून। प्रत्येक विकेटसाठी ₹100चं प्राइज लागले त्यांच्यावरती। महेंद्र दादांनी कमावले, सुमित भगतने कमावले। आता नंबर लागेल का बघूया पिंट्या पाटीलचा। काल घटना वेगळ्या घडल्या। 8 चेंडूत 3 धावा पाहिजे असताना धोकोडे संघाने 8 चेंडूत सामना सोडला नाही, पकडून ठेवला आणि जिंकला। एका धावेने जिंकले ते। त्या प्रत्येक घटनेचे साक्षीदार होतो आम्ही निशान आणि बघायची एवढी मजा आली सांगू। प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फिटलं त्यावेळेला त्या मॅचेस बघताना। रवींद्र तोडणकर यांनी तो कारनामा केला होता कालच्या दिवसात। दिवस त्याचा होता आणि आता धावफलक पाहतोय आपण डॉट बॉलच्या आधारे अजूनही 44। यावेळेस पाहतोय आपण फलंदाजाला बाद केलेला आहे। अजित बाद झालाय।
काल सारखा सामना रंगायला लागलाय. 4 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. सलग 2 चेंडूवरती फलंदाजांना मार्गस्थ करता आलं नाही, फटका मारता नाही आला आणि त्याच्यामुळे मॅचमध्ये पुन्हा एकदा नाट्यमय घडामोडी घडण्याची संभावना वाढली आहे. मॅचमध्ये एक ड्रामा आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडू आणि अजूनही 7 धावांची गरज आहे. काय मॅचचं रूप पालटलं जाईल का? कारण गोलंदाजाने तसा प्रयत्न चांगला केलाय. पिंट्याने याच करता चेंडू हातात घेतलाय. पण मित्र हो, राजेश मैदानात आलेला आहे. नौकार संघाची बॅटिंग लाईन एकदम कडक आहे, परंतु प्रफुल्ल पाटीलने खूप दमदार अशी सुरुवात केली. 2 चेंडूवरती कोणतीही धाव न देता प्रतिस्पर्ध्यांचा एक फलंदाज त्या षटकात बाद झालाय. आणि आता सिच्युएशन काय आहे हे गणित आहे मित्रांनो, आणि गणितात खेळलं जाणार आहे. 4 चेंडू 7 धावांची गरज प्रदीप सोट नौकार संघाला हा सामना जिंकण्याकरिता. व्हॉट हॅपन, काय होणार आहे मैदानात? ओनली टाइम विल बी से, वेळ सांगणार आहे काय होईल. बाप रे बाप, क्या बात है, फॅन्टास्टिक बॉलिंग. प्रत्येक चेंडूवरती काहीतरी नाट्य घडतंय आणि आता सामन्यामध्ये पूर्ण परिवर्तन आलंय, नाट्यमय परिवर्तन आलंय. आणि ते आहे मित्रांनो, पुन्हा गणित सांगतो, 3 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. सामना एकदम गरमागरमीत आलाय. दोन्ही संघांना सामना जिंकण्याची इच्छा, ईर्ष्या, महत्वाकांक्षा, मनशा आणि स्वप्न आहे, पण एकाच पूर्ण होणार आहे. निशांत जोरदार प्रहार केला. व्हॉट फॅन्टास्टिक, फॅन्टास्टिक, सुपर, क्या बात है. सुमित भगत ऑन द फायर, क्या बात है. परंतु आता 2 चेंडूंनी 7 धावा पाहिजेत. सुमित भगतला स्ट्राईक असणं तेवढंच महत्वाचं आहे. पण मॅच रंगवली ती पिंट्यानं या सामन्यात, या षटकामध्ये. वाव, इट्स अ बाहुबली कडक सिक्सर, फॅन्टास्टिक शॉट. डीजे थँक्यू डीजे. ओव्हरपिच बरोबर त्यांनी फटकावला, सरळ लॉंगॉनच्या वरून षटकार ठोकलाय आणि सामन्यामध्ये पुन्हा नाट्य बदललंय. सामना बदलला, पूर्ण अंगावर आलेला सामना झटकून टाकला. आणि आता मित्रांनो काय सिच्युएशन आहे, चेंडू शिल्लक 1 आणि 1 धावेची गरज आहे. आता कदाचित क्लोज फिल्डिंग लावली जाईल, टाईट फिल्डिंग लावली जाईल आणि सुमित भगतसाठी काहीतरी वेगळं आव्हान निर्माण केलं जाईल. सुमित भगतच्या अपोजिट काय रणनीती, काय प्लॅन आखला जाईल 1 धाव वाचवण्यासाठी, हे सगळं षडयंत्र असू शकतं. टेनिस क्रिकेटमधलं मोठं षडयंत्र असू शकतं. पण सुमित भगत सुद्धा बुद्धी आणि ताकदीच्या जोरावरती बऱ्याच मॅचेस जिंकून देतो. काय बघायचं, काय घडते मैदानात. 1 चेंडू 1 धावेची कंपल्सरी गरज आहे. कारण मित्रांनो आपण सांगितलंय की कंपल्सरी चेसिंग असल्यामुळे 1 चेंडू 1 धाव करणं गरजेचं आहे नौकार संघाला. दोन्ही डायमंड आहेत, टेनिस क्रिकेट अलिबागचे दोन्ही डायमंड आहेत. आपापल्या गावचे खऱ्या अर्थानं ते स्टार आहेत, सुपरस्टार आहेत आपापल्या गावचे. पण सुपरस्टार अपोजिट सुपरस्टार यांच्यामधला हा खरा सामना आहे. एक हाशिऱ्याचा सुपरस्टार, दुसरा नौकारचा सुपरस्टार. सुपरस्टार बनाम सुपरस्टार अशी लढत. कोण बनतं पब्लिक हिरो ते बघण्याची गरज आहे. कुठला स्टार हेवी होतो, हावी होतो. हो, टेन्शन असतं, टेन्शन बरंच असतं. ही मुमेंट मॅचचं पारडं जड किंवा हलकं करणार आहे, दुसरं काही नाही होणार आहे. फिल्डिंग बघा कशी लागली आहे. शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट मिड ऑन, त्याचप्रमाणे शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट थर्डमॅन, त्याचप्रमाणे गली, असं क्षेत्ररक्षण रचून सामन्यामध्ये काहीतरी वेगळं करणार असं दाखवलं जात आहे. सुमित भगत ऑन स्ट्राईक एंड. अंतिम चेंडू 1 धावेची गरज. हो हो, क्या बात है. ओहो ओहो, बाप रे, अनबिलीवेबल, अनबिलीवेबल, अनबिलीवेबल.
डोळ्यांवरती विश्वास बसत नाही आहे. क्या बात है. रत्नाकर, धन्यवाद डीजे. रत्नाकरने 3 षटकार खाल्ले होते, पण त्याच रत्नाकरने स्टंप उडवून सुमितला आउट केलं आणि मॅच मध्ये आलटी पलटी करून टाकलं. मॅच जिंकून दिली फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाला. अभिनंदन फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे. थँक्यू व्हेरी मच. ओके निशान. निशान काय सांगशील, काय घडलं, तू बघितलंस? नक्कीच फाटक सर, नक्कीच आपण पाहतो की यूट्यूब लाईव्ह ही स्पर्धा आहे आणि यूट्यूब लाईव्हमध्ये खरोखर पैसा वसूल सामना काय असतो. बालवीर चषकाचं यश नक्कीच मित्रांनो या सामन्यामध्ये आहे. कारण आपण पाहतो आक्रमक क्षेत्ररक्षण, कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक होता बबल्या रत्नाकर, अगदी जवळ होता आणि चेंडू चांगला होता, तितक्या चांगल्याने खेळून काढत. म्हणजे बबल्याचा डायरेक्ट हिट यावेळेस मात्र दुसऱ्या फेरीत नेऊन ठेवतोय तो फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाला. लढला होता, लढता लढता हरला तो म्हणजे सुमित भगत. मित्रांनो हाय व्होल्टेज ड्रामा आणि आपण पाहतो की बालवीर चषक 2021 यावर्षी यूट्यूब लाईव्ह आहे. मित्रांनो आपल्या खारेपाटातील खेळाडूंसाठी एक संधी आहे, प्लॅटफॉर्म आहे जगासमोर, टेनिस जगतासमोर आपला खेळ सादर करण्याची. आणि अशा वेळेस मित्रांनो 1 चेंडू 1 धाव. काल पाहिला होता आपण 6